धरिला मणी विठ्ठल निळामणी स्वरूप सिद्धी निळामणी स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्याने धरिला मणी विठ्ठल विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ध्यानमूर्तिं द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुकार काय माझी वाणी मानील संताशी रंजवू चित्ताशी अपुरिया हे वाट गुमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिम विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। आज या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचे पट्टशिष्य निळोबा महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। ज्या महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनाची सार्थकता करून घेतली त्यांचं वर्णन करणार आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा, आज या ठिकाणी जी कीर्तनाची सेवा आहे गोड जेवणाच्या निमित्तानाचं कीर्तन आहे। आपल्या वागदरी नगरीतील भजनी मंडळापैकी वयोवृद्ध पाठांतरानं समृद्ध असणारी एक आपली भजने वैकुंठवासी ज्ञानोबा माऊली लक्ष्मणराव सानप यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं आजची कीर्तनाची सेवा आहे। या कार्यक्रमाचे आयोजक श्रीमान महादेव ज्ञानोबा सानप, रामदास ज्ञानोबा सानप, समस्त सानप परिवार या पटांगणात या माऊलीच्या निमित्तानं हे आजचं कीर्तन आहे। जुन्या काळामध्ये सेवाधारी भजनी मंडळी आपल्या पूर्वी होऊन गेलेली वागदरी आपला परिसरच हा परमार्थिक परिसर आहे। मोतीराम महाराजांचा, माधव मामाचा, मारुती महाराज आदी करून सकळ महापुरुषांनी प्रयत्न करून विठ्ठल प्रसाद धर्मापुरीकर या लोकांनी प्रयत्न करून हा संप्रदाय वाढवलेला आहे। मोठे मोठे संत मिळाले, अंबाजी महाराज वगैरे असे काही कीर्तनकार जुन्या काळामध्ये होऊन गेले, ज्यांनी परमार्थही वाढवला आणि भजनेही वाढवली। त्या काळामध्ये काळातली जुनी भजने माऊली आणि भरपूर पाठांतर, समृद्ध जीवन, प्रपंच चांगला, मुलं बाळ चांगले, समाजामध्ये तोंड गोड असल्यामुळे प्रतिष्ठा चांगली, माऊलीला वाईट कोणी म्हणणार नाही, माणसात मिसळण्याची चांगली वृत्ती आणि कीर्तन मन लावून ऐकणे चांगली होती। त्यावेळी एखादं प्रमाणही द्यायचे मध्ये एखादं स्वराचं ज्ञान कमी जास्त काय असेल त्याच्याबद्दल नाही, पण पाठांतर मात्र अंतःकरणामध्ये भरपूर गवळणी पाठ, काही पाठ जागराला वगैरे, पण त्यांचं आणि शेवटपर्यंत श्रद्धा ठेवली। एकादशी सारख्या महान पर्व काळावर त्यांनी आपला देह भगवंताच्या चरणी उत्तरायणामध्ये समर्पित केला। लोक वाट पाहतात, 42 दिवस भीष्माचार्यांनी वाट बघितली त्या उत्तरायणाची। महापुरुषाचं एकच म्हणणं असतं, दुसरं काही नाही, देवा आम्हाला हेच द्या, नको नलगे मुक्ती धन संपूर्ण, काय पाहिजे, अनायासे नमरणं विना दैन्य जीवनम देहांते तव सानिध्यम देहे मे परमेश्वर। सहज मरण द्या, अनायासानं मरण द्या, मरताना दुःख होऊ देऊ नका, मेल्यावर तुमचं सानिध्य प्राप्त होऊ द्या, आणि देवा आम्हाला एवढंच द्या। विठ्ठला विठ्ठला
नगरीला, या गावाला, परिसराला दुःख झालं, चांगली माणसं गेली. आता ह्या योग्यतेची माणसं पुन्हा होऊ शकत नाही. माणसं होतील पण ही बरोबर येत नाही. अशी भावना, निष्ठा आणि निस्वार्थ भजन, मोकळं भजन करणारा भाग्य जन्माला येईल. आता इथून पुढे टाळाला हात लावाय 1000 रुपये फोन पे करा म्हणे लागेल, मग मी येतो तिकडं. निष्ठा संपली. आता काळानुसार बदलत जात. आपणही वाईट वाटून घ्यायची गोष्ट नाही. पंडित त्यांचा काळ तो योग्य होता, आजचा काळ हाच योग्य आहे. आज पैसे न घेणारा कोण विचारलं? 25,000 30,000 घेईल तेवढा महाराज मोठा, त्याला नका काही येऊ जावे. जुन्या काळात किंमत कुणाला होती? न घेणाऱ्याला होती, घेणाऱ्याला नाही. माणसं मानायची कुणाला? न घेणारा. महात्मा चांगला आहे म्हणजे निस्वार्थ सेवा मानित होते लोक. भजण्या चांगला आहे, निस्वार्थ सेवा मानित होते. आता करीचा महिमा वाढला, आता घेणाऱ्याला किंमत आहे, कुणाला आहे? घेणाऱ्याला. पण बाबा मेल्यावर किंमत कुणाला आहे? असं ज्यांनी मोकळं भजन केलं त्यालाच किंमत आहे. मोकळ्या मनानं परमार्थ केला, पाठांतर केलं, सेवा केली, अत्यंत गोड स्वभाव त्यांचा होता. पण आता शेवटी असे ज्ञानोबा म्हणतात, देहाच्या गावानिया जन्म मृत्यूच्या सोहळीया ना म्हणून धनंजया जिया परी. एक दिवशी आपल्याला जावंच लागणार आहे. कायाचे शरीर जाण्यासाठी झालेला आहे. बघा भाजी किती चांगली करा, दुसऱ्या दिवशी विटणार आहे. आणि माणसाचा जन्म किती चांगला असू दे, एके दिवशी मातीत मिसळणार आहे. शेवटी जाण्यासाठी झालाय. महाराज म्हणतात, नाशिवंत देया जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. पण या जन्माला येऊन इतर जन्मापेक्षा या जन्माला महत्व जे असते. काय महत्व आहे? येण्याची शरीरे येणी सरी किंबहुना येरधारी चिरापडी. हाच एक जन्म असा आहे की या जन्माला आल्यावर माणसाला मुक्त होता येते आणि काही ज्ञान नाही, दुसरीकडे ज्ञान नाही. याची ती घडी देवाची भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. या मनुष्य जन्मात एवढा फायदा आहे की या जन्मात भजन करता येईल. आमचे महाराज सांगत होते, गुरुबा म्हणायचे, अरे कमी दुःखामध्ये जास्त सुखाची प्राप्ती करून देणारा मनुष्य जन्म. आणि पण ते कळालं पाहिजे, अधिक कमी सुखामध्ये अधिक दुःखाची प्राप्ती करून देणारा संसार आहे आणि कमी दुःखामध्ये अधिक सुखाची प्राप्ती करून देणारा परमार्थ आहे. संसारामध्ये सुख कमी आणि दुःख जास्त आहे आणि परमार्थामध्ये दुःख कमी आणि सुख जास्त आहे. पण मग हे कळायला पाहिजे की माणसाला, काही माणसं प्रपंचातच गुंतून मेले. जे लोकांनी प्रपंचामध्ये आपला देह गुंतवला, ज्या महापुरुषांनी आपलं शरीर संसारासाठी खर्च केलं, ज्या महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये विषय भोग भोगण्यासाठी आनंद लुटला, त्यांचं कुठं नाव नाही, त्यांचं कोणी वर्णन करू शकत नाही. वर्णन कुणाचं आहे? ज्या लोकांनी सत्कीर्ती केली, चांगलं काम केलं आणि जीवनाचं सार्थक करून घेतलं, त्यांचं वर्णन आहे. आतापर्यंत एवढे माणसं गेले, कुणाचा तरी जय जयकार, मोतीराम महाराजाचाच का जय जयकार, माधव मामाचाच का, भगवान बाबाचाच का, मारुती महाराजाचाच का? त्याचं कारण आहे, त्या लोकांनी आपल्या जीवनाचं सार्थक केलं, जगासाठी जगले. आपण जे जग आपल्या घरात पंजा मेलाय, आजा मेलाय, कुणाचा बाप मेलाय, कुठंतरी त्याच्या नावानं जय जयकार आहे का? सांगा बरं. जय म्हणून कोणी म्हणालाय का मेल्याच्या नावानं? नाही. का नाही? महाराज म्हणतात, आजा मेला, पंजा मेला, बाप मसणा गेला, देखत देखत ना तो पण तोही तैसा झाला. त्यांचं देणं घेणं नाही. मग महाराज म्हणतात, देणं घेणं कुणाचं आहे? की ज्यांनी आपल्या जीवनाचं जे मूल्यवान आयुष्य आहे ते हरिनामासाठी, जगाच्या कल्याणासाठी वाहिलं. आजही काही लोकांची कीर्ती आहे बघा, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, त्या अहिल्याबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांची कीर्ती आज
त्या क्षेत्रामध्ये का बलिदान दिले. बलिदान दिलं म्हणजे संभाजी महाराज धर्मासाठी मेले, कोणी देशासाठी मेले, कोणी कशासाठी मेले. जरी कुठं का होईना पण शाळेत का होईना पण यांचे काय आहेत फोटो आहेत, कीर्ती आहे. आणि काही लोकांनी संसार सोडून दिला. तुकाराम महाराज, ज्ञानोबा हे जगतासाठी. महाराज म्हणतात आम्ही आलो त्याच्यासाठी. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावी वर्ताया. आम्ही याच्यासाठी आलो. ए दे उपकारासाठी, ए दे उपकारासाठी, ए दे आले घरच्या वैकुंठी. तो उपकारासाठी केले ही उपाय, केले विन काय चाडा मा. उपकारासाठी महात्मे आले, संत आले, जगतासाठी जगले महाराज, देवासाठी जगले, धर्मासाठी जगले, हरिनामासाठी जगले आणि त्यांनी आपल्या जीवनाची सार्थकता करून दिली. एवढे विषय भोग समोर असताना महाराज आज माणसाला किती प्रेम आहे संसाराबद्दल. 7 दिवस एखाद्या वेळा भजन्या सप्त्याला गेला आणि घरून जर फोन आला, अहो कुठे गेला, वाघ दिला सप्त्याला, आपला बाळू जरा तापानं फणफणलाय. बाळू काय झालाय, तापानं फणफणलाय. भजन्या म्हणेल बापू महाराज वाघदरी गाव चांगले पण आता सप्ताह चांगला आहे मिळेल, पण घरची परिस्थिती थोडीशी बिघडल्यामुळे मी काही करू शकत नाही, निघालो. प्रपंचामध्ये जर थोडं काही सुख दुःख झालं तर आपली बुद्धी परमार्थाहून लगेच कमी होते आणि संसारामध्ये गुंतली जाते. पण महापुरुषांनी लेकरं मेले, बायका मेल्या, संसाराचं वाटलं झालं तरी परमार्थ सोडला नाही. संसार सोडला, सोडीला संसार, सोडीला संसार, माया सोडीला संसार, माया तयावरी फार. संसार सोडला. जे आपल्या विषयामध्ये लुप्त होऊन राहायचं होतं ते सगळं नष्ट केलं महाराज. त्यांना माहित आहे या विषयामध्ये सुख आहे किती क्षणिक आहे. महाराज म्हणजे विषयाची समस्या बेगडाची बाहुली, अभराची सावली खोटी नाही. अभराची सावली खरी आहे पण टिकाऊ नाही. बेगडाची बाहुली आहे पण टिकाऊ नाही, आहे खोटी नाही, ती आहेत महाराज. पण ती नाही क्षणिक सुख देणारे. एक जण बायकोला म्हणायला लाव, मला या ढगाची सावली पडली त्याच्या खाली बाज घाला, मला झोपू द्या. बायको निघाला बाज. बायकोनं बाज आणली, मी घरातून बाहेर यायला तर मला तुला ढगाच्या खाली बाज घालणं नव्हती. ती म्हणजे आताच होती. ढगाची सावली खरी आहे पण टिकाऊ नाही. तसं विषयाचं सुख आहे खरं पण टिकाऊ नाही. जिभेला खरड गोड तिखट आंबट गोड काय लागायचं ते लागतं पण कुठपर्यंत, घशाच्या खाली उतरेपर्यंत. घशाच्या खाली उतरलं की चव संपली. नाकाला सुगंध कळतो पण समोर आहे तोपर्यंत. कानाला चांगलं वाईट कळतं पण जवळ आहे तोपर्यंत. हे सगळे विषय क्षणिक आहेत, क्षणिक सुख देणारे आहेत. हे महापुरुषांच्या लक्षात आलं
आणि त्यांनी लाथाळीला हा संसाराला लाच मारली. त्यांना कळून चुकलं की याच्यात जर मी पडलो आणि या संसारात जर मी अडकलो तर आज वाया गेलो. विठाला बुडाले तयाचा मूळ नामा, बुडाले तयाचा मूळ नामा, बुडाले तयाचा मूळ बुडाले बुडाले तयाचा मूळ नामा, बुडाले तयाचा मूळ नामा, बुडाले तयाचा मूळ नामा, बुडाले तयाचा मूळ नामा. सदा जाऊ माग घेत आम्ही, सदा जाऊ माग घेत आम्ही, बुडाले तयाचा मूळ नामा, बुडाले तयाचा मूळ नामा. संसारामध्ये जे जे आले, ज्यांनी ज्यांनी संसार केला त्यांचं काही शिल्लक राहिले. बुडाले तयाचा मूळ नामा. महाराज जे जे बुडाले, काही नाही, नाव राहिले नाही, कीर्ती राहिली नाही, काय राहणार. प्रपंचासाठी ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केला शेवटी त्यांच्या समेत काय आलं नाही हे महापुरुषाला कळालं. अरे 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 संसार खोटा आहे टीका, प्रपंच एक झाला होता हे तव समळ मिथ्या वार्ता ही खोट आहे. प्रपंच करून कुणाचं चांगलं झालं नाही, प्रपंच करून कुणाची कीर्ती महाग राहिली नाही, प्रपंच करून कुणाचा फोटो कुठं कुणाच्या मंदिरात लागला नाही, आणि प्रपंच करून कोणी उपकार पोटचे लेकर उपकार म्हणून जग मानिलोय. मोठा वाडा बांधणार लोक म्हणजे त्याच्या लेकरासाठी बांधणार, आणि लेकराच्या तुमच्या बापानं वाडा बांधला त्याचं कामच होतं म्हणून बांधणार. त्याचं काय होतं, कामच होतं म्हणून बांधला. काय तुमच्या बापानं उपकार केला, 50 एकर जमीन तुम्हाला घेऊन ठेवली, काय उपकार केला का? मला दुनियाच करण्या काही केलं. हे प्रपंचातल्या अशा उलट्या बोंबा आहेत. हे महापुरुषाच्या लक्षात आलं. अरे 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 बेशरमाच्या झाडाला किती जरी पाणी घातलं तरी फळ लागणार नाही. हे संसाराचं काम तसंच आहे. किती जरी बेजार झालं तरी संसारात हाताला गेलं. मोठे मोठे मेले, 9 बी मर गए, 10 बी मर गए, मर गए 87, 33 कोटी देवता मर गए, पड़े काल के फाशी. जब का अजब तडाका बेतोड्या जाणे लडका गे. याचे नाव कोणी निर्भय याचे नाव कोणी. सकाळचं कीर्तन आहे असंच असते. तुम्हाला ऐकायचं नसते, मला वाटलं करायचं नसते. तुम्ही तुझा डोळे पुसायला, मी बी येतो डोळे पुसायला. विठाला मी करायचं म्हणून करायचं, तुम्ही ऐकायचं म्हणून ऐकायचं. काही नाही, ते महाराज येऊन ऐकायचं. ते विचाराला की आपलं सुटलं. विठाला त्याचे नाव कोणी नेघे चराचरी, त्याचं कोणी नाव घेत नाही. संसारात लुप्त झालेल्या माणसाचं जे नाही हरी आठविला, पण त्यांची कीर्ती मात्र राहते की ज्यांनी परमार्थामध्ये आपलं आयुष्य घालवलेले आहे, ज्याने आपल्या जीवनाची सार्थकता केलेली आहे, आपलं जीवन आनंदी बनवलेले आहे, आपल्या जीवनामध्ये महत्सुख प्राप्त केलेले आहे ज्या लोकांनी, त्यांची कीर्ती राहते. मग महापुरुष म्हणतात वाया जाण्यापेक्षा आपण असं करूया की हा जो देह आहे, हा देह सार्थकी लागण्यासाठी
महापुरुषांनी विनंती केली, करा रे बापानो साधना हरी, करा रे बापानो साधना हरी, नाही करायचे करू साधन करा. काय करा? हरीचे साधन करा. करा रे बापानो साधन हरीचे, जणी करणीचे करू नका, वाया जाणार करू नका, टिकणार करा. नरका गोरा का जाता बाबा, करायचे ते हे करा. काय करा? हरिनाम घ्या, भगवत भजन करा, अन्नदान करा, नाम चिंतन करा, तीर्थयात्रा करा, गाथा गीता ज्ञानेश्वरी सारखे ग्रंथ वाचा, ताणेल भुकेल ओळखा, खरं वागा, खरं बोला. हे देवाचे साधन आहे. करा रे बापानो साधन हरीचे, हरीचे साधन आहे. मग त्याच्यामध्ये महाराजाचा उद्धार करायला अनंत साधन आहे. एक आहे नाना साधनाच्या परित्याग नपवती याच्या आधार म्हणता. खूप आहे. जसं आपल्या वागतेला यायला एक रस्ता आहे का? नाही, अनेक रस्ते आहेत. एक पांदन वाट आहे, एक मधल्या वाट आहे, काही डांबरी रस्ता आहे, कोणता रस्ता आहे. तसं देवाच्या गावाला जाण्यासाठी सुद्धा वाटा अनंत आहे बरं का. पण कोणत्या वाटेनं जायचं? सोपी वाट कोणती? स्वल्प वाटेत आपल्या सोपी वाट कोणती आहे? आता वेळ कमी, आयुष्य कमी. आपलं आयुष्य काही जास्त आहे का? नाही. महाराज म्हणतात अल्पायुष्य मानव देह, वेळ कमी आहे. 100च वर्ष नाही, खरंच तेव्हा जायचं. 100 वर्ष जगणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे आता बाबा. जुन्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळत होतं बहुतांश माणसं 100 गाठीतच होते. आज जर विचार केला तर 100 कशाच्या आल्या? 60 गाठणं सुद्धा
मुश्किल झालंय. नाही म्हणजे करू पुन्हा असा जर विचार आपण करायला लागलो तर याचं एक मूळ आहे क्षणभंगुर. हे गायन कळता हे क्षणभंगुर आहे बघा. कोण्या वेळेला जाईल काही सांगता येत नाही. ज्ञानोबराय सांगतात काळा नळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाख पाखडी तव हे सरे. महाराज म्हणतात असे की आपल्या जीवनामध्ये तापलेल्या तव्यावर लोण्याचा गोळा टाकला विकरायला किती वेळ लागेल? काही वेळ लागणार नाही. तसं वेळ संपल्यावर हा मनुष्य जन्म जायला सुद्धा वेळ लागणार नाही. मग या जन्मामध्ये काय करा हरिभक्ती परलोकी येईल काम. हरिभक्ती करा परलोकी आपल्या सोबत येईल कामाला येईल. बरं भक्ती करा म्हणजे काय करा? आता संतांनी सांगितलं हे करा. काय करा? महाराज म्हणतात करा जप तप अनुष्ठान याग संती हे मार्ग स्थापिली. करा जप करा, अनुष्ठान करा, व्रत वैकल्य करा, याग करा. हे संतांनीच मार्ग निर्माण केलेले. पण हे करताना विचार करा की आपल्याकडे वेळ केवढा आहे का? योग याग विधी येणे नोहे सिद्धी महाराज म्हणतात. मग काय करावं लागेल? या काळामध्ये तुम्हाला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर एवढं करा राम राम स्मरा. पण आमच्या संतांनी काही केलं नाही. तो गोबारा म्हणतात कोणी काय केलं असेल आम्हाला देणं घेणं नाही. कोणी एक काही केली आचरणे मजया कीर्तनी विन नाही. कोणी काय केलं असेल? कोणी यज्ञाच्या द्वारा मोक्ष मिळवला, कोणी यागाच्या द्वारा मोक्ष मिळवला, कोणी जप अनुष्ठानाच्या द्वारा मोक्ष मिळवला. पण आम्ही मात्र मोक्ष भजनाने मिळवलेला आहे. कोणी काय करा, ज्याला जे जमतंय ते करा, ज्याला झेपतंय ते करा. पण आम्हाला या मनुष्य जीवाला बाकीची साधनं झेपत नाहीत का? ती साधनं माणसाला कुठंतरी नेऊन अहंकारामध्ये म्हणा, गोत्यामध्ये म्हणा, पाप पुण्यामध्ये म्हणा, ते आपल्याला नेऊन घालीत असतात. पण आपल्याला वर काढणार एकच साधन आहे. काय करा? नाम संकीर्तन साधन आपल्याला झेपणार एकच साधन देवाचं नाव. नाम साधन का सोपं आहे? कुठेही घ्यायला जमते, कुणालाही जमते. इथं स्त्री नाही, पुरुष नाही, लहान नाही, मोठा नाही, चांगला नाही, वाईट नाही, गरीब नाही, श्रीमंत नाही, सगळ्यांनी घ्यायला जमते. आणि असाल ते करा जिथे तिथे. महाराज नामाचे चिंतन प्रगट बसायला माधवदास संत होऊन गेली जगन्नाथ. ब्राह्मणाचं लेकरू होतं बघा. आणि ब्राह्मणाचं बाळ ते असं कीर्तन ऐकलं महाराजाचं. आणि कीर्तन ऐकल्यानंतर त्याच्या अंतकरणात एवढी उत्कंठा निर्माण झाली की नामच बंद होईना. शौचाला बसलं तरी विठ्ठल 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 सुरू. एके दिवशी काय झालं, काही बायापोरांनी सांगितलं त्याच्या आईला, बाई तुमचा जो माधव आहे हा भजन करतो, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण त्याला भजन कुठं करावं तेवढं कळत नाही. म्हणजे घाणीत कुठं भजन असतं? बिष्टेला आता जुन्या काळात अशी घरात नसायची साधनं, मग बाहेर जावं लागायचं बाया लेकरा बाळायला. मग ते जाताना बाया बरोबर आले लेकरू इथं घाणीवर भजन करायला. मग बाई तुमच्या माधवला सांगून बघा त्याला इथं घाणीवर भजन करू नको म्हणा. आईने सांगितलं बाळ माधवा तू जगन्नाथाचं नाव घेतोस, चांगली गोष्ट आहे, पण ते पवित्र परमेश्वराचं नाव आहे. अशा वाईट ठिकाणी घेऊन त्याला सांगितलं आई मी भजन घेतलं नसतं, वाईट ठिकाणी मी केलं नसतं, पण देवाला तरी वाईट ठिकाणी का उभं करावं टाकावं म्हणले. कुठे देव? हे काय म्हणला मी संडास लावलं की मागच उभा असते म्हणला. मग तो घाणीत यायला घाबरत नाही. मी नाव घ्यायला का घाबरू? मागे पुढे उभा सांभाळ. ते असे देव उभा. देव कुठे आहे? देव ज्ञानाच्या जवळ नाही, देव विद्वानाच्या जवळ नाही, देव श्रीमंताच्या जवळ नाही, देव कीर्तनकाराच्या जवळ नाही, देव भागवतकाराच्या जवळ नाही, देव नामधारकाच्या जवळ आहे. विठ्ठला दयापाशी पांडवा हरपला दिवसावा जे जन नाम घोष बरवा.
करीती माझा मी त्यांच्या जवळ आहे म्हणे. माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे सांडोनी सगळं वैभवाते दास होय तिचा. पण नामानं जे शक्य होतं, नाम जे शक्य करू शकतं, आमच्या संतांनी तेच केलं. मीराबाईंनी तेच केलं, तुकोबारायांनी तेच केलं, नामदेवरायांनी तेच केलं. नाथ महाराजांनी भजन सोडून काही केलंच नाही. काही केलं का? काही केलं नाही. कुठे यज्ञ केला नाही, ह्याग केला नाही, काही नाही. फक्त तीर्थयात्रा केल्या. पायी तीर्थयात्रा मुखीला, पायी तीर्थयात्रा मुखीला, आजी महारानी मशिदी पायी तीर्थयात्रा मुखीला, पायी तीर्थयात्रा मुखी रामनांबर हाती माझा नेम सिद्धी जाओ. काही केलं नाही बाबू, फक्त भजन केलं. भजन माधव पवित्र उदाहरण आपल्याला उशाला. माधवाने काय केलं? काय केलं नाही, भजन केलं. माऊलीने तसं भजन केलं महाराज, भजनच केलं, दुसरं काही केलं नाही. भजनात जे समाधान आहे, भजनानं जो अधिकार वाढतो, भजनाची योग्यता आहे. आणि भजन जे करू शकतं, जे जगात काहीच करू शकत. किती वेद पाठक असू द्या, साध्या भजनाची बरोबरी करू शकत नाही. त्याची वेद पाठक काही कामाचं नाही. म्हणजे माझा 18 पुराण तिथं 6 शास्त्र येते. याला लय पाठ आहे म्हणजे बकळा अभ्यास आहे. पण भजन नसेल तर भाजी कसली करा, मिठाशिवाय चवच नाही. असा किती विद्वान ज्ञानी असू द्या, भजनाशिवाय उद्धारच नाही. विठ्ठला आपल्या उद्धारासाठी भजन करा. नाम वाची, वाचेन नाम घ्या. दुसरं काही घेऊ नका, काही बोलू नका. का बोलू नका? बाकीचं सगळं व्यर्थ आहे. हरी बोला, हरी बोला, नाही तरी बोला. व्यर्थ गलबला करू नका. बोलायचं असेल तर देवाचं बोला, आणि नसेल बोलायचं तर काही बोलूच नका. ते हस्तामलकाचं उदाहरण आहे. ब्राह्मणाची हे होते बाई, आणि तिने येऊन सांगितलं शंकराचार्याला, स्वामी आचार्य काय बाई, अहो मला 12 वर्षाचा मुलगा आहे. पण 12 वर्षाचा मुलगा आहे, पण एकदा सुद्धा त्यानं मला आई म्हणून हाक मारली नाही. वाईट वाटते का? मी एवढं त्याला दूध पाजलं, सांभाळलं, त्याने एकदा तरी मला मम्मी तरी म्हणावं. एकदा तरी काय म्हणावं मला? मम्मी तरी म्हणावं. एकदा तरी आई म्हणून हाक मारावी. एकदा तरी त्यानं मला काहीतरी म्हणून हाक मारावी. एकदा तरी मला काहीतरी म्हणावं त्यानं. आणि हे मला काही म्हणतच नाही. त्याला थोडं तुम्ही समजून सांगता का? शंकरा 2500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे बघा. मग गेले आचार्य ते हसता मला मसनवट्यात बसला होता. तरी त्याच्याजवळ शांत बसला. आचार्यांनी पाहिल्यावर हाक मारली, अरे बाळ कोण आहे? आचार्याला पाहिला, उठला, नमस्कार केला, दंडवत घेतला. आचार्य म्हणतात, बाळा तू कोण आहेस? तो म्हणतो, आचार्य मला माहित नाही मी कोण आहे. ना हम मनुष्यो न च दैव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रा न ब्रह्मचारी न गृही वनस्थो भिक्षोर न चाव. तू आहेस तरी कोण? तो म्हणतो, मी हरी आहे. मी कोण आहे? हरी आहे. काय खातोस? हरीच खातो. कुठं झोपतोस? हरीच्याच मंदिरात. देवा वाचून आता आमचा विषय तो त्यांचा विषय तो विषय नारायण त्यांचा, दुसरं काय? बोलताना हरी, झोपताना हरी, खाताना हरी. मुखाला सततम कीर्तयंतो यतंत दृढवृत्ता कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाची निखळ प्रबंध. माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती अखंड खंडेना जीवन राम कृष्ण नारायण. प्रल्हादाला विष पाजलं तरी भजन बंद केलं नाही. मीराबाईला पेटाळ्यात नाक पाठवून दिला चावण्यासाठी, भजन बंद केलं. त्या लक्ष्मण शक्ती देऊ कोणी वाचणार सांगणार असेल लक्षात येईल.
सगळं दुःखाच्या आपदा तुका म्हणे मीराबाई इसत होणी मरण नाही. सकळ दुःखाच्या आपदा प्राप्त झाल्या प्रल्हादा नाम स्मरता सर्वदा सगळ दुःख बाधा शेती विषका प्याला राजाजीने भेजा पिबत पिबत मीरा आशी रे बघ घुंगरू बांध कर नाची रे मीरा घुंगरू बांध कर नाची. भजन नाही म्हणते कारण का नामामध्ये एवढं मोठं पावर आहे. तुम्ही मुखानं नाम घ्या. तुमच्या मुखात जर खरं नाम असलं तर देवाचा बाप सुद्धा तुमचा केस वाकडा करू शकत नाही. विठाला विठाला आठवण आली कोसंग महेंद्र नावाचा राजा होता. त्याचं नाव होतं महेंद्र. त्या राजाचं टाइम काय झाला बघा. आणि मग त्या राजानं काय केलं बघा. तो जो राजा आहे महाराज आहे ना महेंद्र नावाचा राजा तो आलेला आहे. आणि पाहिलं महाराजांनी आपल्या रामरायाला युद्ध जिंकून आली होती रामप्रभू. आणि युद्ध जिंकून आल्यावर वशिष्ठानं सांगितलं रामा रावणाला मारलंस चांगलं झालं. आता तुझं बायको हरपली होती सापडली. चांगलं झाल्यावर माणसानं कसं वागावं लागते. चांगलंच वागवं. आपलं उलट आहे चांगलं झालं की जात माजती आहे. विठाला विठाला 4-2 रुपये जवळ येऊ द्या 10-5 पैसे जवळ येऊ द्या एखादं पद जवळ येऊ द्या काही येऊ द्या ही जात माझ आहे. माणसाची जात माझा येळच नाही. माकडाला किती हरभरे सापडू द्या ते कधीच नाचणार नाही. हरभऱ्याचं शेत हो त्याला माहिती आहे लागणार आहे किती मोठं भर एवढ्या शेताला भाऊ नाचायचे कशाला. पण ही माणसाची जात घमंडी अहंकार आहे. फुगीर रे फुगीर. विठाला पण बाबू चांगलं झाल्यावर चांगुलपणानं वागा. चांगलं झाल्यावर जपून खावा. चांगलं झाल्यावर जरा माणसाने माणसासारखं वागा. त्याच्यात ते चांगलपणा टिकून राहते. उतावळं झाल्यावर टिकत असते टिकत नाही टिकत नाही. हे वार असते पण ते गोष्टी टिकत नाही. जरा माणसाने विचार करून वागावं लागते. म्हणजे रामा तुम्ही काय करा आता चांगलं झाले येत नाही करा. हो काढा मुहूर्त. काढलं पंचांग परवा दिसताच निघाला मुहूर्त. कधीचा निघाला परवा दिसता. अरे 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 एवढ्या लवकर आता कुणाला बोलू. वाघदेरीचे बोलू तर तांदळवाडीचे रुसते. तांदळवाडीचे बोलू तर आनंदवाडी रुसत. आनंदवाडी बोलली तर पिशाची वाडी तर रुसाय तयारच आहे. बोलू कुणाला. मग त्या गडबडीमध्ये बोलिले तेवढे बोलविले विसरले तेवढे विसरले. ते नारदच विसरला. कुणालाही आवडतं देवा पण 2 माणसाला सांगावं लागते. चाड पराला एक. कारण ते नाशिव्याशी राहतच नाही. किती काय आणि वाईट आहे. दुर्जनम प्रथम वंदे सज्जनम कर्ण. नारद मला बर आळंद तांदळवाडीच्या माधवाला आवतं नाही आणि मी संजीवन मामा असून मला नाही. बर येईल की महाराज पण बोलल्यावर आलं. पण नारद हुशार होता. जाऊ द्या म्हणला जाऊच यज्ञाला आपण म्हणून न बोलिताना रामन बघितलं. वा 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 नारदजी तुम्हाला सांगायचं राहिलं तर आला म्हणजे या बघा. नारद मला तसं नाही आपलाच येत नाही. मला वाटलं रामाला याद नसेल म्हणून आलो. घरच्या माणसाला काय करायचे म्हणला हे घरच्याला काय करायचे मला ते पोटात जात नाही. त्याला बोललेलं मी घरचा असून मला बोलले कुठं तरी रामाची बघतच म्हणलं. आणि ते कच्ची बाजू बघू लागलं यज्ञात कुठं कमी आहे. तिथे एक महेंद्र नावाचा राजा कच्च्या कानाचा आलता. 1000 रुपये वाटून निवडून आलेला राजा होता कच्च्या कानाचा. ते होता पुढे नारद राम 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 निवडणुकीला उभे होत ते तुम्हीच का म्हणला मीच. काय म्हणला तुमच्यासारख्याला सगळ्यांनी मतदान केलं पण ह्या काय विश्वामित्रानं तुमचा विरोध केला. की विश्वामित्र विरुद्ध पार्टी पण होता म्हणजे महेंद्राचं डोसकं खवळलं. सगळ्याच्या पाया पडलं. विश्वामित्राच्या पाया पडलंच नाही. किती पडलं राग आला. विश्वामित्र उठले म्हणायला लागले रामा एवढ्या सभेमध्ये नाही तेवढ्या लोकांच्या हे राजा पाया पडला पण माझ्या पाया पडला नाही. या राजाची बघ विचार विश्वामित्र महेंद्रा का नमस्कार केला नाही. तो राजा माझ्या विरोधातला आहे. तुला कोणी सांगितलं तुझ्या विरोधातला आहे.
कोण का सांगणार पण मला माझ्या विरोधात नाही ते पुढे लोक लेखाच्या कानाचे असतील बरं. नशिबाने भेटे पद मिळतील पण जातवान हुशार नसते तशी विठाला विठाला हुशार नसते ते सांगितलं खरं धरलं खरं. रामा तुझ्या गुरुचा अपमान आत्ताच याचा काटा काढ म्हणल्यावर धनुष्य सोडला. प्रभू यज्ञाला आलाय मारू कसं उद्या यज्ञ उद्या मारतो. आपल्या घरी बोलून मारण्यात की म्हणजे एक आता तुम्ही मला वागदेला बोलवायचं आणि पारा मागत जाऊन 2 थापडा द्यायच्या काही शोभा आहे का त्याच्यात नाही होत्या. दुसऱ्या दिवशी रामानं बाण सोडला महेंद्रराजाला माराय. हनुमंतरायानं सांगितलं चिंता करू नको भजन कर. बाण सोडला पण हनुमंताला बाण लागलाच नाही. महेंद्रराजाला बाण मग राम विचार करू लागले माझ्या हाताने मी रावणासारखा पराक्रमी माणूस मारून आलो आणि मरता महेंद्रराजा मरण आहे कसा मारुतीला यांना घेऊच नका ही मरतच नाही का ह्याच्या तोंडात तुमचं नाम ह्याच्या तोंडात काय म्हणजे तुमचं नाम आहे. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकडे तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी. पण देवापेक्षा देवाचं नाव श्रेष्ठ आहे आणि ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे त्याचं कोणीच काही करू शकत नाही. म्हणून नाम वाचे बर श्रवण कीर्ती कानानं देवाची कीर्ती आहे. कानानं रामायण आहे का कानानं भागवत आहे का कानानं कीर्तन आहे का कानानं एखादी कॅसेट लावून आहे का कानानं देवाचे गुण तेची गुणानुवाद सदा सर्व काळ तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण सारखं भगवंताचं भजन आहे का तुझं काय ऐकू नका. ऐकण्यासारखं काही नाही जगात. काय म्हणा संसाराच्या गप्पा ऐकून काय होणार आहे प्रपंचाच्या गप्पा ऐकून काय मिळणार आहे. तुम्ही देवाचं भजन करा देवाचा महिमा ऐका त्याच्यामुळे तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. श्रवण कीर्ती आणि मनात पावली चित्ती समान पांडुरंगाला मनात ठेवा मनात काय विठ्ठल ध्यानी काय प्रमाण काय बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवी भावे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनात पांडुरंगाशिवाय दुसरं काही नाही. जागृती स्वप्नी पांडुरंग मनात जनाबाई म्हणतात ना आपल्या जनाबाई गंगाखेडच्या हृदय बंदी खाना केला तर विठ्ठल कोंडीला विठ्ठलाशिवाय काही नाही म्हणा. एकनिष्ठ भक्ती करा. वारकरी बाबा म्हणले वारकऱ्यानं काय करा आता म्हणजे वारकऱ्यानं काल परवाशी माळेगावला कीर्तन होतं आमचं माळेगावला. मग म्हणले महाराज कीर्तन असते तुमचं पण तुम्ही पायाच पडत नव्हतं म्हणजे मध्ये जाऊन म्हणजे काय करायचे इथं दर्शन घेतलं बस झालं. नाही नाही म्हणले पडावं लागतं म्हणलं मी ह्याच्या पाया पडत नाही त्याला बकऱ्याचा निवड असतो. कशाचा निवड असतो मग काय हे देव हा जिथं पशु हत्या अमुक तमुक आहे त्या देवाच्या पुढे आमची मान वाकत नाही. तुळजापूरला गेले डोंगरे महाराज 7 दिवस भागवत राहिले आम्ही ऐकायला होतो त्यावेळेला. एक मोठा शेठ होता त्यांनी येऊन सांगितलं मारवाडी होता त्यानं भागवत लावलं होतं डोंगरे महाराजांचं आणि 3ऱ्या वर्षाची मुलं सप्त्याला आणली होती सगळे 5-25 जण आणले. डोंगरे महाराज अहो ही कोणी स्वामीनी म्हणले जगाची जगदंबा अंबाबाई असेल बाबा म्हणले पण हिच्या पुढे बकरी कापते ते अशी बकरी खाणाऱ्या काही देवाच्या मी पाया पडत नाही. दर्शन घेतलंच नाही. एक कारभारी होती आपली कोपऱ्याची जेजुरी आणि की कीर्तन करायचं असं इकडं खात आणि लोक भंडारा फेकू लागले की हातात कारभारीने चाबू घ्यायचा जेजुरी आल्या होती हळद हळद उधळू लागली की हातात चाबू घ्यायचा कारभारी दिंडीच्या पुढे व्हायचं. कोण बातमा सुद्धा येतो त्याची भक्त म्हणायचं अंगावर हळद सुद्धा पडू द्यायची नाही. एकवीस भक्ती होती. आता एकवीस भक्ती नाही जगामध्ये असू द्या. आता बायका पिंडी धुवून प्याल्यात आणि मग माळेगावला चालली आणि घरात पांडुरंगाचा फोटो आला विठ्ठला भक्ती खरी नाही तशी. खरी भक्ती एक धनीला चित्ती आम्ही रकुमाय. कोण्या देवाचा द्वेष करू नका कोणाचा विरोध करू नका पण कोण्या देवाला मानू सुद्धा नका. विरोधही करायचं नाही वाईटही म्हणायचं नाही चांगलंही म्हणायचं नाही आणि कोणाच्या पुढे झुकायचं नाही. मग वाकायचं पांडुरंगाच्या पुढे नाव घ्यायचं विठ्ठलाचं
कुंडली मानाची विठ्ठलाची गाथा ज्ञानेश्वरी. अहो तो कोण बोलाय म्हणले ज्या ग्रंथात विठ्ठलाचं नाव नाही ते ग्रंथ सुद्धा ऐकले म्हणे विठ्ठल ब्रह्मनो हे आणि त्याचे बोल नाही गावे अशी महाराजाची भूमिका आहे. पण पावले चित्तीस असं ज्यांनी केलं काळ सार्थक केला ज्यांनी ज्यांनी भजन केलं देवाची कीर्तन ऐकले पांडुरंगाची वारी केली त्यांचं जीवन धन्य झालं. धरीला मनी मनात विठ्ठल झाला. विठ्ठलाशिवाय दुसरा देव नाही, विठ्ठलाशिवाय दुसरं काही केलं नाही. असे जे लोक आहेत महाराज जन्मभर आता माऊलीने जन्मभर भजन केलं. साधा बोळा भजन आपण चांगल्या जागराला वगैरे गेले की रात्र काढायची तयारी ह्या माणसाची. काय काढायची तयारी? रात्र रात्र काढायची तयारी. वाटांतर तसं आता हा बघा आले 3 परमाने आले 2. जवळ ते 2 प्रमाण कीर्तनात म्हणत नाही तर त्याचं पोटसूळ तो बसतच नाही. आणि 2 प्रमाण पाठ आहेत तेवढे सम करी की मग बोक्या मी तोंड केल्याशिवाय पुढचं काही येतच नाही. करतं काय एकाला मग की एवढं येत होतं म्हणलं मला मग आता दुसरं येत नाही. जुन्या लोकांनी साधना केली निष्ठा केली आजही चांगले आहेत. पण हे खूप पाठांतर भजन माऊलीनं केलं म्हणून सहज अभंग आठवला. काळ सार्थक केला गोड जेवणाचं कीर्तन असते का सगळ्यांनी मिळून देवाला प्रार्थना करायची बाबा की आमच्यातला एक माणूस तुझ्यापाशी आलाय देवा आणि आम्ही सगळ्यांनी जे आज भजन केलं टाळी वाजवली 4 पत्रवळ्या उठल्या ते एवढं पुण्य त्याच्या खात्यावर जमा होऊ दे आणि त्या माणसाला उत्तम गती प्राप्त करून पुन्हा माणसाच्या जन्माला पाठव अशी विनंती करण्यासाठी गोड जेवणाची कीर्तन असतात बाबा. बाकी कोणत्या गोष्टी माणसं गोळा करण्यासाठी प्रतिष्ठा दाखवण्यासाठी गोड जेवणाची कीर्तन असते नाही नाही. देवाच्या चरणाजवळ आश्रय मिळावा आपल्या मेलेल्या माणसाला. देवाने त्याला जवळ धरावं आणि त्याच्या पुण्यात काही कमी जास्तपणा झाला तर आपलं पुण्य आपण समर्पित करावं. देवाला म्हणावं आम्ही एवढे जे जमलो आज एवढ्या जे टाळ्या वाजवल्या एवढं जे घंटाभर भजन केलं देवा ते त्याच्या खात्यावर जमा कर आणि त्या माणसाला उत्तम जागा दे. मग काळ सार्थक केला त्याने माऊलीने भजन केलं. मला याच्या आधी 15 दिवसालाच घरला गेलो पण तात्या होते आम्ही होते म्हणजे दुसऱ्या एकादशीला मिळले आणि आदल्याच एकादशीची गोष्ट बरोबर 15 दिवसाचा अंतर तात्या मी घेतो घरी उठताही नाही गेलं. बसलेले होते पण पाया पडायची मिठी धरपड काका राहू द्या पाया पडा नाही 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 बाबा वारखेल झाला आणि डोसकट टेकू द्या ती मान वाकना तरी हे म्हणला आपला माधव म्हणला फोटो काढू तुमचा याचा संग खुशी आनंद फराळ करा. जेव्हा जुनी माणसं प्रेमात नाही असे माणसंही होणार नाही. असे जुने मायाळू माणसं जे ना ते पहिले एक विचारणार जेवलो का झालं खाण्यावर प्रेम खाऊ घालण्यावर लक्ष या माणसाचं. हो असं आहे बघा. पण 15 दिवसाला अगोदर भेट झाली पुन्हा 15 दिवसाला निरोप आला दुसऱ्या म्हणजे असं झालं. मनुष्य जन्माचं काही खरं नाही. झालं ते चांगलं झालं. शरीराची फार हाल होण्यापेक्षा शरीराची फार बेजारी होण्यापेक्षा आता असे बाबा शेवटी कधी ना कधीतरी शरीर जाणारच आहे. मग जाणाऱ्या शरीराला देव कसा बेजारी मनाभावातून भजन केल्यावर आणि मनाभावातून परमार्थ केल्यावर देव त्याची बेजारी होऊ देतच नाही. कोणी असू द्या. कोणता महाराज शिवदून मेलेला ऐकलाय का आता पुस्तक कोणता तरी की ह्या लय महाराजाची बेजारी झाली 6 वर्ष बाजत होता आणि कोण्या गावचा भजन्या 2-3 वर्ष बाजत पडलेला ऐकलाय का लय म्हणजे लय भजन केलं या भजन्याला आणि 2-3 वर्ष झाले आवड आले का खार आहे मला पुढलं पुढं पडले. कधी ऐकलंय का नाही. कधी भजन्या खिबदून मरणार नाही. कधी कोणता महाराज खिबदून मरणार नाही का कसं का होईना त्यानं भजन केलं नसते. नाम घेता वाया गेला आईसा कोणी आय केला सांगा विनवितो म्हणून माऊलीनं भजन केलं. लेकरे चांगले एक मिलिटरी मॅन देश सेवा करून परत आला. देशाची सेवा केली. जमीची बाजू आहे. हरिभक्त देशभक्त एका घरात जन्माला येणं पुण्याचं काम आहे. देशभक्ती घडणं पुण्याचं काम आहे. आला तिकडून सेवा करून देशाची सेवा केली. साधू संतांबद्दल प्रेम आहे दोन्ही पोरायले आणि त्यांचं आयुष्य संपलं. मंडळी गेली उठाउठी अटॅकनं अगोदर. मग ती गेल्यावर आता ती मंडळी गेली की जीवनात मग एक चाक म्हणलं की माणूस वरून दाखवत नाही पण मधून घसरतेच
फक्त एवढंच आहे, बाया रडून सांगतात आणि गडी रडत नाही, मधले मध्ये जिरतोय. हे अवघड आहे. गड्याचं दुःख सांगाय बी येत नाही, कुणापाशी रडाय बी येत नाही, बोलाय बी येत नाही, मध्ये माणूस खाचल्याशिवाय राहत नाही. मध्ये मोठा आजार झाला, एकदा लातूरला कुठे ऍडमिट होते, त्याच्यातून वाचून जगून आली, चांगली झाली व्यवस्थित. अटॅक झाला, काही असा झटका आला म्हणजे मागून प्रकृती बरी, पण पोरांनी खूप सांभाळलं, दोन्ही पोरं चांगले सांभाळलं, लक्ष दिलं, सेवा केली वडिलाची. आणि आता शेवटी बाबा जायचंय, देह ठेवायचंय, ठेवला त्यांच्या निमित्तानं आज कीर्तन ठेवले दोन. मला हे बोलले माधूचा फोन आला, नाना असा असा कार्यक्रम कधी येईल बाबा? म्हणला 2 तारखेला करायचं. ठीक आहे, येतो घंटावर. मग म्हणले 2 कीर्तनं ठेवली, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे 2 हरिनाम जेवढं घेतात तेवढं कमी, आणि अन्नदान जेवढं करतात तेवढं. मला रात्री कीर्तन होतं त्या माधव फळंब्याच्या माय मिली मैंदवडला. 8 दिवस सप्ताच आहे. किती दिवस सप्ताह आहे? 8 दिवस सप्ताच. माईच्या गोडजेवर सप्ताच 8 दिवस. चांगली गोष्ट आहे, काही वाया जाणार आहे. भागवत हरिनाम कीर्तन करतात तेवढं कमी आहे. समाधान महाराज शर्मा त्यांचं कीर्तन चांगली गोष्ट आहे. कुणाचं कारण नाही, कोणत्याही महाराजांचं हरिनामच घेणार आहे. पण आता हे एक लक्षात ठेवा, कोणताही आणला तरी आता समाज सुधारणार नाही, वैकुंठाला जाणार नाही. फक्त एवढंच पुण्य होईल, बिचाऱ्यानं कुंडली विठ्ठल विठ्ठल म्हणलं तर तेवढ्या टाळ्या वाजत्या आणि हरिनाम घुमल. तुमच्यात बदल, मोतीराम महाराज जरी आता तुमच्या पुढे आणून बसिले तर तुमच्यात काही बदल होणार नाही. तुम्ही आता दसकट पाणी घालून कुठे दसकट फुटून दसकटाला कणिश येत असते, येत नाही. आता या विषयात लुप्त झालेली माणसं होत तुम्ही सगळे. कीर्तन ऐकतो एवढाच उपकार आहे, वागत नव्हत हे महा उपकार आहे. ऐकतो एवढा उपकार आहे, पुण्य व्हायला. मृदंगाचार्य पंडित महाराज आता बहिणी, आता इथून पुढे येते मोठा म्हणजे आता जबाबदार ती मागून जा. 2 लाख 2 लाख बसणी नाही काय मी गडबड करून मला पुढे जायचंय. दिवसला आणि 6लाच मावळा. 3ला जरी दुसरं कीर्तन सुटलं तर 2 पंक्ती होत असतो, 6 वाजत येतं. एक गड्याची आणि एक बाईची पंगत होत असतो, 6 वाजत. दिवस बारीक आहे ना आता, आणि लय बारीक. आता 14 तारखेपासून बारीकच असतोय. गंगावर आंघोळ करून येऊन 2 मारुतीला पाणी घालून आश्रमात येऊ असतो 10 वाजले. पोलिस राजकोट कापून पूजा करू असतो. दुसऱ्या कीर्तनाची येळ झाली ना. आज तरी निमे देव गाठ अशी भिजूनच ठेवली, भिजूनच. त्याला मला आज काही येळ नाही तुमच्याकडे बघायला, पुन्हा बघू म्हणलं. आता येळ झाला 10 वाजता. सुधाचा फोन आला, गंगावर आंघोळ करून आला. 1 वाजता म्हणतो, 1 वाजता काही नवराच सुद्धा म्हणलं यायला वेळ झाला. वेळेला 4 बहिणी आली, बाहेरगावची तांदळवाडी हे आला वाजवायला. आपला लक्ष्मण आला, संशय चांगले. आता मध्ये 10-5 मिनिटाचा इंटरव्ह्यू करा, मग दुसरं कीर्तन करा. त्याच्यामुळे मग 10-5 मिनिट पाय मोकळे केलं, फ्रेश होता. आता बस झालं राहिलेला, मग पुन्हा कवा बघू. भगवान आरती व्यक्ती पुन्हा दुसरं कीर्तन कुंडली गौरदान मोतीराम महाराज की जय. माधव बाबा 15 मिनिटात येईल सोना महाराज. ऐका आणि इकडे लक्ष द्या. अवघ्या 15 मिनिटामध्ये महाराज येणार आहेत, तोपर्यंत पेट्रोल करून या. अशा लाशेची या ठिकाणी थांबा. महाराज लगेच येत आहेत, आले तिथं जवळ. नारळ नारळ नारळ
तुला फोन करा का महाराज देवपूजा करतो नाही सकाळी काय आता महाराज फोन मध्ये बसता का नाही मध्ये यावं का नाही मध्ये यावं का नाही हा मध्ये बसावं नाही पण भाऊ मध्ये बसावं नाही आता चालू बाहेर मध्ये बसायचं मध्ये बसावं नाही बरं चला सुभाष सुभाष साहेबाला भेट की बोल की तीन आहेत ना काय नाही मृदंग अख्खा ओढले मृदंग न्यावा लागला नाही का मला विचारणार का चहा घ्या दूध घेतात नाही का गाडी इनोवा आहे का खाली आहे इनोवा खालून